नमस्कार मित्रांनो, आता माधुरीचा साखरपुडा हिमासी होणार असतो, पण तिथे माधुरीचे प्रियकर सुद्धा असतात आणि तिचे मित्र पण असतात. आता माधुरीचे घरचे सर्वच लोक हिमाशी लग्न लावण्याचा प्रयत्न करतात. सगळेजण बाहेर गार्डनमध्ये येतात. सर्व साखरपुड्याची तयारी ही गार्डनमध्येच होती. गार्डनवर एक खूपच सुंदर स्टेज लावलेला होता. त्या स्टेजवरती खूपच आगळे वेगळे रंगरंगाचे पडदे लावलेले होते. गार्डनच्या एका बाजूला चेअर लावून पाहुणे रावळ्यांना बसण्याची व्यवस्था सुद्धा केली होती. आजूबाजूंना गुलाबांच्या फुलाचे गुच्छ सुद्धा लावलेले होते आणि मंद आवाजात सनई मशीन सुरू होतं. त्यामुळे वातावरण एकदम मंगल आणि प्रसन्नमय वाटत होतं. माधुरीचे बाबा दोन्ही मुलीला स्टेजवर घेऊन येतात आणि म्हणतात, आज माझ्या दोन्ही पण मुलीचा साखरपुडा आहे. सर्वच पाहुणे रावळ्यांनी यांच्यासाठी खूपच टाळ्या वाजवल्या होत्या. आता साखरपुड्याच्या विधी पार पडल्यानंतर गुरुजींनी एकमेकांना हार घालायचा सांगितला. रीमा आणि हिमांशनीने एकमेकांना हार सुद्धा घातलेला होता. आता फोटोग्राफर सुद्धा त्यांचे हार घालताना, रिंग घालताना फोटो काढत होता. मंडळींनी सुद्धा त्यांना स्टेजवरती येऊन बुक आणि खूपच च्या सुद्धा दिल्या होत्या. पाहुण्यांनी नवरदेव नवरीसोबत फोटो काढले, तर काही पाहुणे जेवण्यासाठी बाहेर गेलते.